देश वाचवा. अरे मूलभूत हक्कावर गदा आणणारं जनसुरक्षा विधेयक वापस घेतलंच पाहिजे. अरे कष्टकरी दलित आदिवासी वंचितच्या अधिकारावर गदा आणणारं जनसुरक्षा विधेयक वापस घेतलंच पाहिजे. अरे दलित आदिवासी वंचित सर्वसामान्यांना वंचित ठेवणारं केंद्र आणि राज्य सरकार मुर्दाबाद. अरे मूलभूत हक्कापासून वंचित ठेवणारं सरकार मुर्दाबाद. आजच्या या जनसुरक्षा विधेयकाच्या आणि जनसुरक्षा कायदा 2024 जो पारित झालेला आहे, या विरोधामध्ये सर्व पक्ष आणि सर्व जनसंघटना, सामाजिक संस्था या सर्वांच्या वतीनं आज जो काही या ठिकाणी निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, या निदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या विविध राजकीय पक्षाचे, संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्वसामान्य कष्टकरी नागरिक भाव आणि बहिणींनो, म्हणजे यापूर्वीच्या सर्व वक्त्यांनी या जनसुरक्षा विधेयकाच्या अनुषंगानं सविस्तर असं विवेचन आपल्या समोर केलेलं आहे. मित्रांनो, ही जनसुरक्षा नेमकी कुणाची सुरक्षा आहे? कुणाच्या सुरक्षेसाठी हा कायदा हे सरकार आपल्या समोर आणतं आहे? हे खऱ्या अर्थानं केवळ आपण कुठल्या तरी पक्षाचे लोक आहेत म्हणून विचारत नाही आहे. हा जनसुरक्षा विधेयकाच्या अनुषंगानं केवळ डावे आणि केवळ डाव्या पक्षामध्ये काम करणाऱ्या संघटनाला विरोध करत नाही आहे. विविध राजकीय पक्षाची लोक याला विरोध करतायत, विविध सामाजिक संघटनांची लोक याला विरोध करतायत, पत्रकार याला विरोध करतायत, पर्यावरणवादी याला विरोध करतायत. एवढाच नाही, साहित्यिक सुद्धा करतायत आणि उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती म्हणून राहिलेली व्यक्ती सुद्धा, त्या न्यायमूर्ती आपले जे राहिलेले आहेत धर्माधिकारी म्हणून, यांनी सुद्धा ही जनसुरक्षा व्यवस्था हे सरकार करताय अशा प्रकारची भूमिका आपल्या लेखांमधून यांनी घेतलेली आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि म्हणून हे जनसुरक्षा विधेयक नेमकं कुणासाठी आणलं गेलेलं आहे, त्याचा उल्लेख आता सरकारने केला. 1967च्या बेकायदेशीर विरोधी प्रतिबंधक कायदा जो केंद्र सरकारने या ठिकाणी आणला होता, त्याच्यामध्ये वारंवार 2004 असेल, 2009 असेल, 2019 असेल, त्याच्यामध्ये बदल करून ज्या काही बेकायदेशीर कृती आहे त्याला आवर घालण्याचा प्रयत्न या कायद्यामधून केला.